तर तो खूप आवडीचा टॅग होता माझा. तर चला अँकर टॅग झाला असेल तर आपण पाहूया इमेज टॅग. हा देखील खूप महत्त्वाचा टॅग आहे. कारण आपली जी वेब पेज आपण बनवतो किंवा आपली वेबसाईट जी बनवतो, त्यामध्ये इमेज असल्यावर ती वेब पेज किंवा ती वेबसाईट खूप अट्रॅक्टिव्ह होते. तर इमेज शिवाय आय थिंक वेब डेव्हलपमेंट हे अपूर्णच आहे. तर चला इमेज कशी इन्सर्ट करायची आपल्या वेब पेजमध्ये ते बघूया. तर इमेज इन्सर्ट करण्यासाठी एक सिम्पली IMG ह्या नावाचा एक आपण टॅग यूज करतो. ज्यामध्ये पण आपल्याला एक ॲट्रिब्यूट यूज करायचा असतो SRC म्हणजे सोर्स नावाचा. आता आपण जेव्हा लिंक प्रोव्हाईड करायची होती आपल्याला वेब पेजमध्ये, ज्या लिंकचा यूज करून आपण एका वेब पेजपासून दुसऱ्या वेब पेजमध्ये जाऊ शकतो. तर तेव्हा आपण अँकर टॅगचा यूज करत होतो आणि तिथे लिंक पास करण्यासाठी आपण href ह्या ॲट्रिब्यूटचा यूज केला. त्या पद्धतीने इमेजमध्ये आपल्याला लिंक पास करायची असेल एक पर्टिक्युलर इमेजची, तर तेव्हा आपण सोर्स या ॲट्रिब्यूटचा यूज करत असतो. तर कसा करायचा असतो? चला तर बघूया प्रॅक्टिकली. तर आधी मी इथे यूज करून घेतो इमेज टॅगचा. तर हे अँकर टॅग मी करतो इथे इरेज आणि त्यानंतर आपण सिम्पली इथे यूज करूया इमेज टॅगचा. तर इमेज टॅग यूज करण्यासाठी सिम्पली लिहायचं IMG. एंटर हिट केल्याने इथं ऑटोमॅटिक तो टॅग येतो विथ टू ॲट्रिब्यूट्स. वन इज सोर्स अँड सेकंड इज अल्ट. तर अल्ट काय यूज केला जातो हे पण मी तुम्हाला सांगतो. आपण आधी इथे सोर्समध्ये एक लिंक पास करूया इमेजची. तर इमेजची लिंक पास करण्यासाठी मी सर्वप्रथम एक माझं ब्राउझर ओपन करतो आणि एक चांगल्या इमेजची आपण लिंक घेऊया. ठीक आहे. तर इथे मी सिम्पली सर्च करतो कार्टून इमेजेस. तर इथे मी सिम्पली ती लिंक कॉपी केली होती, ती इथे मी पेस्ट केली SRC म्हणजे सोर्समध्ये. तर जसं आपण ती कॉपी करून पेस्ट करतो तशी आपल्याला इथे ती इमेज डिस्प्ले होते बघा वेब पेजमध्ये. तर अशा पद्धतीने आपण कुठलीही इमेज जी असते ती आपल्या वेब पेजमध्ये दाखवू शकतो युजिंग इमेज टॅग. ओके. तर इमेज टॅगमध्ये आपण सोर्स दिलेला आहे. आता ती पांडाची कॉपी नव्हती होत म्हणून मी या बॉयची घेतली सिम्पली इथं. बघा तुम्ही इथे पाहू शकता. मी या बॉयच्या इमेजची जी लिंक आहे ती कॉपी केलेली आहे आणि ती सिम्पली मी पेस्ट केलेली आहे. तर आपल्या वेब पेजमध्ये ती अशा पद्धतीने दिसते. पण आपण अल्टचा काय यूज करत असतो? तर अल्ट ॲट्रिब्यूट कुठे आहे? बघा हा आहे अल्ट ॲट्रिब्यूट. तर याचा यूज आपण का करत असतो? तर अशी कधी-कधी केस होते, की आपण आपल्या वेब पेजला ज्या इमेजेस ॲप्लाय केलेल्या असतात, त्या इमेजेस जर समोर त्याचं सर्व्हर डाऊन असेल, आय थिंक आपलं सर्व्हर कधी-कधी काम करत नाही किंवा युजरचं नेटवर्क स्पीड जर स्लो असेल, तर त्यावेळेस इमेजेस लोड व्हायला वेळ असतो. तर त्या वेळेमध्ये त्या इमेजमध्ये ब्लँक काही न दिसता तिथे काहीतरी इन्फॉर्मेशन दिसायला पाहिजे इमेजबद्दल. तेव्हा आपण अल्ट टॅगचा यूज करतो. म्हणजेच काय? तर इमेजबद्दल एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला शो करायची असेल, ज्यावेळेस इमेज लोड झालेली नसते, त्यावेळेस आपण अल्ट टॅगच्या मदतीने ती इन्फॉर्मेशन शो करू शकतो. आता इथे बॉयची इमेज होती, बरोबर? तर इथे आपण सिम्पली अल्टमध्ये काय देऊया? बॉय कार्टून इमेज. ठीक आहे. आता बॉय कार्टून इमेज हे केव्हा शो होईल? ज्यावेळेस लिंक लोड होत नसेल त्यावेळेस. तर सिम्पली आपण इथे लिंकमध्ये काहीतरी फॉल्ट करूया, ज्याने काय होईल? लिंक आपण जर का चुकीची दिली तर बघा आता ज्या वेळेस ही लिंक आपण जिथं चुकीची दिली तर लिंक चुकीच्या दिल्यामुळे काय झालं लिंक लोडिंग मध्ये प्रॉब्लेम झाला. तर लिंक लोडिंग मध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे लिंक लोड नाही झाली तर इथे बॉय कार्टून इमेज जे म्हणजे आपण अल्ट प्रोव्हाइड केलेलं होतं ना ते दिसलं म्हणजे इमेजच्या अल्टरनेट दुसरं काहीतरी दिसायला पाहिजे त्यावेळेस आपण अल्ट टॅगचा यूज करत असतो.